बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं विजय मिळवल्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे। पाटणा इथं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली। बिहार भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली। भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आज नितीश कुमार यांची भेट घेतली। काल नवी दिल्लीत रात्री उशिरा संयुक्त जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली। बिहारचे भाजपा प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सहप्रभारी विनोद तावडे यांनी देखील शाह यांची भेट घेतली। सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातून या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा औपचारिकरित्या अद्याप राज्यपालांकडे सोपवलेला नाही। पुढल्या आठवड्यात संयुक्त जनता दल, भाजपा, हम आणि आरएलएम यांच्या आमदारांच्या बैठका होणार आहेत। या बैठकांमध्ये नेता निवड आणि नव्या समीकरणांवर चर्चा होईल।